प्रकारचे कसे काही भांडण आहे सध्या तरी हे माहिती आहे आपल्याला. पुढच्या जेव्हा होते ते आपल्याला आता ताब्यात घेतले काय जण सगळं घेऊन गेला काही लोक जे आहेत ते रस्ता बंद करत होते आणि अडथळा निर्माण करत आहेत त्या अनुषंगाने त्यांना पण घुसले होते काय सर मी आहे ना DCPचा फाईट देतो तुम्हाला थोडंसं त्यांना साईडला घेऊन जातो. काँग्रेस आणि अभाविपमध्ये राडा झालेल्या पोलीसची घटनास्थळी दाखल झालेले आहेत. उद्या पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींना वसतिगृहात डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे. दरम्यान या ठिकाणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि प्रशांत जगताप हे सुद्धा दाखल झाले. विद्यार्थ्यांची सुटका करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. त्यावेळेला काही विद्यार्थ्यांची सुटका सुद्धा करण्यात आलेली आहे. यावेळेला काँग्रेस आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. उद्या त्या ठिकाणी पुण्यामध्ये राहुल गांधीच्या 3 कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवरती जोर जबरदस्ती केली जात आहे. COEP नावाच्या एका नामांकित कॉलेजमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थिनींवरती आत घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गुंड त्या काँग्रेसच्या आणि NSUIच्या माध्यमातून होतोय. विद्यार्थ्यांवरती हात टाकला जातोय. जबरदस्ती उचलून उद्याच्या कार्यक्रमासाठी नेण्यासाठी त्या ठिकाणी फोर्स होतोय. 100 200 गुंड घुसून विद्यार्थिनींवरती हात टाकतायत, मुलांना मारतायत. हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कदापि खपवून घेणार नाही. छात्रों की गूंज म्हणत आता या राहुल गांधीला COEP मधल्या जे छात्र आहेत त्यांची गूंज ऐकू येत नाहीये का? माझा सवाल त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने जर समजा तुम्ही विद्यार्थ्यांवरती हात टाकणार असाल, मुलींवरती हात टाकणार असाल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. उद्या त्या ठिकाणी राहुल गांधीला आम्ही पुण्यामध्ये पाय सुद्धा ठेवू देणार नाही असा इशारा मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. आणि राहुल गांधी आणि त्यांच्या चेला चपाट्यांनी आणि त्यांच्या गुंडांनी कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नादी लागू नये. ही छात्रशक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. काँग्रेसवाल्यांनी NSUIच्या कार्यकर्त्यांनी परत एकदा जिहादी वृत्तीचं या ठिकाणी दर्शन केलेलं आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवकांवरती हात उचलायचं काम NSUIच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. काही कार्यकर्त्यांना पाहिलं असेल तर बाथरूममध्ये सुद्धा बोलून मारलेलं आहे. असं न शोधणारं कृत्य NSUIच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. काँग्रेस नेहमीच याचं दर्शन करत असते आणि आज ते दर्शन पुण्याला सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. आपण बघतोय काँग्रेस आणि अभाविपनं सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. काँग्रेस आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला तर भाजपच्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींना तोंडात गोळे घालून हॉस्टेलमध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये घुसून मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे. दोन्हीकडचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. परस्पर विरोधी जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळते आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार घटनास्थळी दाखल झालेले आहेत. त्यासोबतच काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप हे सुद्धा घटनास्थळी होते. विद्यार्थ्यांना सोडवण्यात आलेलं होतं. अनेक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला होता. उद्या पुण्यामध्ये राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतोय आणि त्याच कार्यक्रमावरून मागल्या काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर आज युवक काँग्रेस आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या विद्यार्थिनींनी राहुल गांधींचं कौतुक करणारे रील बनवले त्या विद्यार्थिनींना डांबून घातल्याचा, हॉस्टेलमध्येच डांबून घातल्याचा आरोप अभाविपवर काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना काँग्रेसकडून सोडवण्यात आलं. मात्र काँग्रेसच्याच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये घुसून हॉस्टेलमध्ये घुसून मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे.
आपण बघतोय ही दोन दृश्य आहेत. विद्यार्थिनींना डांबून घातल्याचा काँग्रेसनं आरोप केलेला आहे, तर दुसरीकडे दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. काँग्रेस आणि अभाविपमध्ये पुण्यामध्ये जोरदार राडा झालेला आहे. विद्यार्थिनींना डांबून घातल्याचा आरोप करत काँग्रेस आक्रमक झाले, तर दुसरीकडे अभाविपचे कार्यकर्त्यांनी सुद्धा घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळेला दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आणि त्यातून मुलानं घेतलेला हा दुर्दैवी निर्णय आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई वडिलांची धडपड हे सगळं क्षणात संपलं आणि एक कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं. विशाल करोडे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.